मित्रांनो, मोटिवेशन मध्ये एक गोष्ट नेहमी सांगितली जाते. एका म्हाताऱ्याची गोष्ट. या म्हाताऱ्याची एक लाडकी मुलगी, तिचं लग्न आल्यानंतर डोंगराच्या पलीकडे राहायला जाते. कारण तिचं सासर त्या डोंगराच्या पलीकडे होतं. मग या म्हाताऱ्याला नेहमी वाटायचं की आपली मुलगी आपल्याला दररोज दिसली पाहिजे, तिची खुशाली आपल्याला कळली पाहिजे. मग म्हाताऱ्याने मनाशी ठरवलं की दररोज थोडा थोडा डोंगर खणायचा. मित्रांनो, दररोज हा म्हातारा 4-5 टोपली माती खणायचा आणि बाजूला फेकून द्यायचा. 12 वर्ष त्याने हे सतत काम केलं. आणि मित्रांनो, खरोखर 12 वर्षामध्ये त्याने हा संपूर्ण डोंगर खणून भुईसपाट केला. 12 वर्षांनी म्हाताऱ्याला आपली मुलगी दिसली, तिचं सासर दिसलं. आता ही मुलगी दररोज हात करून म्हाताऱ्याला सांगायची की बाबा मी इकडे सुखरूप आहे. मित्रांनो, ही गोष्ट खरी की खोटी हा प्रश्न नाहीये, पण प्रश्न हा आहे, जर एखादी गोष्ट आपण दररोज केली तर काय करू शकतो, काय होऊ शकतं. मित्रांनो, जर एखाद्या लेखकाने दररोज 2 पानं लिहायची म्हटलं तर संपूर्ण वर्षभरामध्ये तो आरामामध्ये 600 पानांची कादंबरी लिहू शकतो. जर एखाद्या विद्यार्थ्याने दररोज थोडा थोडा अभ्यास केला तर शेवटी परीक्षा उत्तीर्ण कठीण होत नाही. त्याचा संपूर्ण अभ्यास व्यवस्थितरित्या पूर्ण होऊ शकतो आणि तो चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊ शकतो. फक्त दररोज हा शब्द महत्वाचा. मित्रांनो, जे काही कराल ते थोडं थोडं करा, पण दररोज करा. जर एखादी कृती, एखादी गोष्ट आपण जर दररोज थोडी थोडी केली तर नक्कीच आपण डोंगरा एवढं प्रचंड काम करू शकतो, कार्य करू शकतो. आणि मग मित्रांनो, आपल्यालाच विश्वास बसणार नाही की एवढं प्रचंड कार्य, डोंगरा एवढं कार्य आपणच केलं की काय. मित्रांनो, फक्त दररोज हा शब्द महत्वाचा. महत्व आहे ते दररोज या शब्दाला.